तुम्हाला पण डिंकाचे लाडू खायला आवडतात का? मग या थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाच्या लाडवाचे सेवन नक्कीच करा. कारण हे आपल्या शरीराला अतिशय महत्वाचे असे 10 फायदे देणार आहेत. चला बघूया की हे फायदे कोणते. डिंकाचे लाडू शरीरात स्निग्धता म्हणजे लुब्रिकेशन निर्माण करतात. थंडीच्या दिवसात वातावरण खूप वृक्ष असतं, त्यामुळे त्वचा वृक्ष होते, शरीर वृक्ष होतं. आता काही लोकांच्या शरीरात वात दोष वाढलेला असतो, त्यामुळे पण वृक्षता आलेली असते, केस कोरडे होतात, हेअरफॉल खूप होतो. तर अशा वेळी डिंकाचे लाडू फायदेशीर आहेत, कारण ते न्यूट्रिशियस आहेत. डिंकाचे लाडू शरीरात वातदोष कमी करतात. वातदोष वाढल्यामुळे कंबरदुखी, सांधेदुखी यांसारख्या जर वेदना असतील तर त्या कमी करण्याचं काम हे लाडू करतात. हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करतात. आता थंडीच्या दिवसात वातावरण थंड असतं, त्यामुळे शरीरात आतून हीट निर्माण होणं अत्यंत गरजेचं असतं. या लाडवांमध्ये आपण ड्रायफ्रुट्सचा वापर करतो की ज्यांचा प्रभाव गरम आहे, त्यामुळे डिंकाचे लाडू शरीरात उष्णता निर्माण करतात. हे लाडू इम्युनिटी वाढवण्याचं पण काम करतात. म्हणजे ऋतू बदलांमुळे जे छोटे छोटे इन्फेक्शन्स होतात, छोटे छोटे आजार होतात, त्यापासून आपलं रक्षण होतं. हे लाडू शरीरामध्ये स्ट्रेंथ देतात, त्याचप्रमाणे फ्लेक्झिबिलिटी वाढवतात. म्हणून व्यायाम करणाऱ्या व्यक्ती या लाडवांचं सेवन नक्कीच करू शकतात. डिलिव्हरी नंतर पण मातेचे दूध वाढवण्यासाठी तुम्ही या लाडवांचं सेवन करू शकता. त्याचप्रमाणे शरीरात असणारी वेदना म्हणजे कंबरदुखी असेल, वातदोष वाढला असेल, तर त्यामध्ये देखील हे लाडू फायदेशीर आहेत. ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमी असेल, HB लेवल कमी झाला असेल, तर अशा वेळी या लाडवांचं सेवन फायदेशीर ठरतं. काही वेळा HB कमी झाल्यामुळे पण हेअरफॉल होतो, तर तो कमी करण्यासाठी या लाडवांचं सेवन केलं जाऊ शकतं. आता ज्या व्यक्तींना वजन वाढवायचं आहे आणि काहीतरी पौष्टिक खायचं आहे, तर अशा व्यक्ती देखील या लाडवांचं सेवन करू शकतात. शरीरात कमजोरी असेल किंवा थकवा खूप असेल, तर अशा व्यक्ती देखील डिंकाच्या लाडवांचं सेवन करू शकतात. आता काही व्यक्तींच्या आतड्यांमध्ये रुक्षता येते आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, तर अशा व्यक्ती देखील या लाडवांचं सेवन नक्कीच करू शकतात. शुक्रक्षय असेल म्हणजे शुक्र धातूची वृद्धी कमी होत असेल किंवा दुर्बलता असेल, तर अशा वेळी शुक्र धातू वाढवण्यासाठी या लाडवांचं सेवन नक्कीच केलं जाऊ शकतं.